सर्वांना दंडवत प्रणाम. श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बंधूंनो, 2024 सालाची दिवाळी आता लवकरच येत आहे आणि त्या दीपावलीच्या निमित्ताने अनेक सण उत्सव हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जातात. हिंदू संस्कृती ही बऱ्याच परंपरांनी समृद्ध आणि सुसज्ज असलेली संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये विशेष करून प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक दिवसागणिक असे काही सण आहेत, उत्सव आहेत. आणि पण बऱ्याच वेळा होतं काय की आपण ते ढोबळमानाने ते सगळे सण उत्सव करत असतो, पण त्याच्याबद्दलची आपल्याला विशेष करून माहिती नसते. आणि मग ती माहिती देण्यासाठीच मी प्रयत्नशील आहे. आपणापर्यंत यथोचित ज्ञान जावं, यथोचित आपल्या समाजामधील रूढी परंपरा आपणास कळाव्यात, यासाठी मला वाटतं सर्वांनी हे ऑडिओ व्हिडिओ बघितले पाहिजे. आज दिवाळीच्या संदर्भात जे पण सण आहेत, उत्सव आहेत, त्या संदर्भात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्यापासून म्हणजे आजपासून वसुबारस. बारस म्हणजे 12वा दिवस. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी 13वा दिवस. चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी 14वा दिवस. 15व्या दिवशी अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन. 16व्या दिवशी बलिप्रतिपदा आणि 17व्या दिवशी भैयाद्वीज, भाऊबीज, अनेक त्याला नावं आहेत. अशी ही 6 व्रतं आहेत. एक वसुबारस, दुसरी धनत्रयोदशी, तिसरी नरक चतुर्दशी, चौथी दिवाळी, 5वी बलिप्रतिपदा आणि 6वी भाऊबीज. अशी ही 6 उत्सव या दिवाळीच्या संदर्भात येतात, दिवाळीच्या आसपास येत असतात. हे 6ही उत्सव साजरे करत असताना आपणा सर्व उत्सवांची माहिती व्हावी म्हणून ह्या व्हिडिओचं आजचं प्रयोजन आहे. आणि आजपासून ह्या 6ही दिवसाचं मी महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या 6ही दिवसाचे जे ऑडिओ असतील, निरूपणं असतील, प्रवचनं आपल्या श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलवरती सकाळी 5:30 ते 6 ह्या वेळेमध्ये टाकल्या जातील. आणि ह्या व्हिडिओचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो, अपेक्षा ठेवतो. आणि त्यामध्ये माहिती पण सार्वत्रिक दिल्या जाणार आहे. नुसती पंथापुरती संमिलित असलेली माहिती नसणार आहे. सार्वत्रिक वैदिक पद्धतीची, हिंदू पद्धतीची माहिती, परंपरेची माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मला सांगायची आहे. वसुबारस याविषयी आपणास आज ऐकायचं आहे. भगवंताने सृष्टीची जी निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये पंचतत्व निर्माण केलेले आहे. आणि मग वैदिक परंपरेनुसार किंवा वैदिक मान्यतेनुसार या पंचतत्वाची गाय ही माता आहे. बोलबोल करता दिवाळी आली आहे आणि उद्यापासून जो गोवत्स द्वादशीचा जो दिवस आहे तिथून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होणार आहे. दीपावलीच्या बऱ्याचशा पंत्या बऱ्याच भागामध्ये गोवत्स द्वादशीच्या दिवशीच लावल्या जातात. याचं महत्त्व असं आहे, समुद्रमंथनामधून 5 कामधेनू निघाल्या होत्या. या कथा आहेत, पुराणामध्ये आलेल्या काही गोष्टी आहेत, त्या संदर्भाने मी आपणासमोर मांडत आहे. तर त्या समुद्रमंथनामधून त्या 5 कामधेनूपैकी एक नंदा नावाची जी धेनू होती तिला उद्देशून हे व्रत केलेलं आहे. त्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून फक्त एकदा जेवूनच सवत्स गायीची पूजा करतात. सवत्स म्हणजे जिला वासरू आहे, पाडस आहे, अशा गायीची पूजा करतात. त्याचं महत्त्व आपणा सर्वांना माहितीच आहे, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला खूप महत्त्व आहे आणि म्हणून तिला मातेचा दर्जा दिलेला आहे. ती सात्विक असल्याने सर्वांनी तिच्या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा अंगीकार करावा अशी या ठिकाणी मनोकामना असते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी आहे, आपल्या दुधाने समाजाला, बालकांना बलिष्ठ करणारी आहे, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या आणि शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त असणाऱ्या अशा बैलांना जन्म देणाऱ्या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. आपणास मी फक्त माहिती देत आहे, या संदर्भातली माहिती आपणास व्हावी हाच माझा आपल्यापर्यंत प्रयत्न आहे. आज महाराष्ट्र सरकारने सुद्धा गायीला राज्यमाता म्हणून घोषित केलेलं आहे. बघा, प्राणीमात्रांमध्ये देव बघण्याची आपली संस्कृती आहे, देवाचे अंश बघण्याची संस्कृती आहे. ती ह्याच अर्थाने की परमात्मा सगळीकडे व्यापक आहे आणि व्यापक असल्या कारणानं त्याच्या विभूतीही चराचरामध्ये मायेच्याद्वारे व्यापक आहेत.
आणि त्याच्या सार्वभौमत्व या गुणामुळे तो सार्वभौम आहे आणि मग सगळ्यांच्या ठिकाणी त्याच्या शक्ती कार्यरत असतात. या ठिकाणी आपण त्यांच्याकडे बघत असतो. दयेच्या भावाने आपल्याला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवता आला पाहिजे. आणि याचे सार्वजनिकही अर्थ असतात. सगळ्याच अर्थांना आपण प्रत्यक्षात न घेता त्याचा अनुषंगिक काही अर्थ निघतो का? आणि वसुबारसच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे की या दिवशी गोपालनाचं महत्त्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्या गाईचं वेदांनी महत्त्व वर्णन केलेलं आहे, ज्या गाईच्या दुधापासून बालकाला पुष्टी होते, बालकाला संवर्धन मिळतं, ती गाय ही तितकी महत्त्वाची. आज घराघरामध्ये दूध गेलेलं आहे, पण त्या दुधाची चेष्टाही काही माणसं करतात. त्या दुधाचं विकृतीकरणही काही लोकांनी केलेलं आहे की बरेचशी त्याच्यामध्ये दुधाची भेसळ तयार होते आणि त्या दुधापासून अनेकांच्या आरोग्याला धोका पण पोहोचतो. गाई वासरं आपण खऱ्या अर्थानं पाळत असताना बराचसा कोणी शेतकरी वर्ग मला ऐकत असेल तर शेतीमध्ये आपण आयुष्यभर राबत असताना नकळतपणे ह्या गुराढोरांचं सुद्धा आपल्यावरती ऋण आहे. ते असं ऋण आहे की ती गाय आपण दारातोंडी बांधली, आपल्या स्वार्थासाठी जरी बांधलेली असेल की आपल्याला तिच्यापासून दूध मिळावं, पण त्याही सोबत ती गाय जी मलमूत्र करत असते त्याच्यापासून जमिनीला पोषण तत्व मिळत असतात. मग ते जमिनीला खऱ्या अर्थानं जमिनीचं हे खाद्य आहे. तो माता सर्व देवानाम, अशी गाई सगळ्या देवांची माता आहे. गोमय आणि गोमूत्र जे असतं ते भूमातेचं स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात जर मिळालं तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचं उत्पादन करते. बघा, आज कीटकनाशकं, रासायनिक निक्षेप सगळीकडे आहे. मग कीटकनाशकांमुळं अन्न, पाणी, वायू याच्यामध्ये प्रदूषण होत चाललं आहे. गोमय आणि गोमूत्र जे आहे यामध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात, मात्र ते मानव, पशु, पक्षी, कीटक, पतंग, पर्यावरण यासाठी बाधक नाही. गोमयाच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यापासून कंपोस्ट पद्धतीनं खत बनवलं जाऊ शकतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोमय आणि गोमूत्र जे आहे ते भूमीवरल्या पाण्याचं सुद्धा, पावसाच्या पाण्याचं शुद्धी करतो. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होऊ शकते. गाईच्या तूप सामग्रीपासून अग्निरूपी देवता मुखामध्ये प्रवेश करते, तेज तत्वाची शुद्धी होते, आकाशादी सर्व देवता तृप्त होतात. याला वैदिक प्रमाण आहेत. म्हणून दिवसेंदिवस जी वायूची होणारी जागतिक तापमानाची जी वृद्धी आहे, कार्बनचं उत्सर्जन आहे, ते नियंत्रण गोमयामुळं होऊ शकतं. त्याचं इंधन म्हणून जर आपण वापर केला तर वायूही आपला दूषित होण्यापासून राहू शकतो. आणि आकाशतत्व जे आहे ते प्रदूषणामुळं आजकाल माणसाला किती तोंड द्यावं लागतं आहे. रासायनिक जे काही प्रदूषण आहे त्याच्यामुळं पाऊस, अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यासारख्या आपत्तींना माणसाला तोंड द्यावं लागतं आहे. गाईच्या तुपाचे हवन जर केले तर आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होईलच, पण योग्य प्रमाणात वृष्टीही होईल. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवरती जास्त करून भरही दिला जातो. याचं आपण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. अर्थातच मला आपणाला जे सांगायचं आहे महत्त्वाचं म्हणजे काय की गाईपासून जी उत्पन्न होणारे जे काही पंचगव्य आहेत त्याच्यामध्ये गोमूत्र विशेष करून आज पतंजलीसारख्या मोठ्या मोठ्या हिमालयासारख्या, बैद्यनाथसारख्या कंपन्या गोमूत्रापासून अनेक औषधं बनवत आहेत. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करतं तर काहींना रोगांना शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करत असतं. गाईचं दूध हे बुद्धिवर्धक आहे, चापल्यवर्धक आहे, रोग प्रतिबंधक आहे. गाईचं तूप, ताक, पंचगव्य सगळं गाईच्या माध्यमातून मानवाला मिळालेलं ईश्वर निर्मित उत्तम आहार आहे. म्हणून गाईचा लाभ ओळखून आपण सगळ्यांनी तिच्या पालनाची प्रतिज्ञा करूया. रक्षामि धेनुं नित्यपालनामि धेनुं सदा ध्यायामि धेनुं सम्यक वंदे धेनुमातरम. आम्ही गोमातेचं रक्षण करू. आज गोमातेची विडंबना आपल्याला चौकाचौकामध्ये दिसून येते. जोपर्यंत ती गाय आपल्याला दूध देते तोपर्यंत ती आपल्या दारातोंडी बांधलेली असते, आपण तिचं रक्षण करतो, तिला चारा टाकतो. पण तीच गाय जेव्हा पाराठी होते, दूध देणं बंद करते, आपण तिला शहरामध्ये सोडून देतो. आणि मग प्रत्येक शहराच्या चौकामध्ये जर गेलाल तर 20-25 गाया तुम्हाला दिसतील. ही विडंबना आहे ना. आपण एकीकडं तिला देव मानायचं, एकीकडं तिला मातेचा दर्जा द्यायचा आणि एकीकडं तिचा स्वार्थ आपल्याकडून पूर्ण नाही झाला तर आपण तिला सोडून द्यायचं. हे कृतज्ञ असलेल्या माणसाचं लक्षण आहे. हे वागणं बंद करा. बऱ्याच सामुदायिक संस्थांनी, सामाजिक
संस्थांनी गाईचं रक्षण पाळण्याचा आणि गोवंश पाळण्याचा खूप मोठा विचार केलेला आहे. ती माणसं सगळी स्तुत्य आहेत, त्यांचे विचार स्तुत्य आहेत, विचार करण्यासारखे आहेत. परंतु जी माणसं स्वार्थ पद्धतीनं वागतात, म्हणून बंधूंनो नीट लक्षात घ्या की जर कोणी गोपालन करत असेल तर त्यांनी गोपालन करत असताना सोबत तिच्या रक्षणाची आजीवन जबाबदारी घ्यावी. त्याही सोबत तिला बेवारस सोडू नये आणि त्याही सोबत तिच्या गोवंशाची जरीही बैल जन्माला आला असेल तरीही त्या बैलालासुद्धा गोशाळेमध्ये सोडून आपण त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करावा. खाटकाला देण्यापासून, हिंसेपासून आपण आपला बचाव करावा. ही आज या वसुबारसच्या दिनाच्या निमित्ताने मी आपणास विनंती करू इच्छितो. आणि ज्या ज्या घरांमध्ये पेशव्यांचे किंवा दुसरेही इतरही रासायनिक दूध येत असतील ते दूध बंद करून जे ग्रामीण भागातून दूध विक्रेते आहेत त्यांच्याकडं दूध घ्यावे, त्यांच्याकडून दूध मागावे की जेणेकरून गोपालनावरती भर दिला जाईल. कुठेही गाय दिसली तर तिला एक साधारण भावाने आपण तिला भाकर द्यावी. काही कुठं गोशाळा दिसेल तर तिथेही तुम्ही या दिवसाच्या निमित्ताने काही चारा वगैरे देऊ शकता. हा एक पंथीय भाग नसून हा एक संस्कृतीचा भाग आहे असं समजून आपण गोवत्साची किंवा गाई वासरासहित असलेल्या गायीची प्रकारे तिचा आदर व्यक्त करू शकतो. कारण आईच्या दुधानंतर सर्वात पहिलं जे काही दूध किंवा अमृत आपल्याला मिळालं असेल तर ती गाईच आहे. म्हणून ह्या दोन्हीही माता जशा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहे तसंच तिचं पालनही आपण करणं गरजेचं आहे. शहरामध्ये ह्या गोष्टी स्वाभाविक नाही आहेत, परंतु तरीही कुठं खेड्यावरती जर आपण राहत असाल तर त्या गाईचं नीट रक्षण करा. कारण आपले जे आराध्य दैवत आहेत, आराध्य देव आहेत भगवान गोपालकृष्ण, भगवान श्री चक्रधर स्वामी, या दोनही अवतारांनी गोपालनाचं कार्य करून दाखवलेलं आहे. भगवान गोपालकृष्णाच्या गोठ्यामध्ये लाखभर गायी होत्या. त्या लाखभर गाईला घेऊन भगवंत दिवसभर त्या गायींचं रक्षण करत, पालन करत रानामध्ये राहायचे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूसुद्धा नांदेडला असताना गोरक्षण स्थानाजवळ जे आज स्थान आहे त्या स्थानाजवळ गायींचं रक्षण केलेलं आहे, गायींचं पालन केलेलं आहे. इथपर्यंत त्या मातेला इजा होऊ नये, त्या मातेला दुःख कष्ट पोचू नये म्हणून त्या गायीला देव बांधतसुद्धा नव्हते आणि तिचं दोहनसुद्धा करत नव्हते. एवढा बारीक पद्धतीनं विचार करणारे अवतार आपले होऊन गेलेत. म्हणून गोपालनासोबत तिचं रक्षणही आपली जबाबदारी आहे, तिचा आदरही आपली जबाबदारी आहे. या आदराला ओळखून आपण वसुबारस साजरी करूया. दिवाळीसाठी आणि दिवाळीतील येणाऱ्या प्रत्येक सणांच्या माहितीसाठी आपण चॅनलवरती व्हिजिट करत राहा. धन्यवाद. दंडवत प्रणाम. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.